विश्व विजेत्या टी20 टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा गौरव. मुंबईच्या चारही खेळाडूंचं विधिमंडळ परिसरामध्ये जल्लोषात स्वागत. लेझिम पथकासह ढोल ताशांच्या गजरात विजेते खेळाडू दाखल. वानखेडे स्टेडियमपेक्षा मोठ्या स्टेडियमची मुंबईला गरज. 1 लाख लोक मावतील इतकं मोठं स्टेडियम भविष्यात मुंबईत तयार करण्यात यावं, देवेंद्र फडणवीसांची मागणी. राज्य सरकारच्या वतीनं टीम इंडियासाठी 11 कोटी रुपये जाहीर. विश्वविजेत्या 4 मुंबईकर खेळाडूंच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा. सूर्यकुमारनं काढलेली विकेट कुणीही विसरू शकणार नाही. तशीच 2 वर्षांपूर्वी आम्ही 50 जणांनी काढलेली विकेटही कुणी विसरू शकत नाही. गेली 2 वर्ष आम्ही बॅटिंग करतोय. मुख्यमंत्र्यांचं मिश्किल वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वविजेत्यांचा सत्कार. वर्षा निवासस्थानी विजेत्या खेळाडूंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वालचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार. टीम इंडियाच्या विजयी परेडमध्ये 70हून अधिक नागरिकांचे मोबाईल गायब. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गहाळ झालेल्या नागरिकांकडून मोबाईल गायब झाल्याच्या तक्रारी. टीम इंडियाच्या विजयी परेडमध्ये 60 ते 70 जणांना श्वसनाचा त्रास, तर गर्दीमध्ये 10 ते 12 बेपत्ता. या मुलांना मुंबई पोलिसांनी सुखरूप त्यांच्या पालकांकडे सोपवलं, सूत्रांची माहिती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते सीएनजी बाईकचं अनावरण. जगातील ही पहिली सीएनजी बाईक असल्याचा बजाजची माहिती. मेट्रो वन राज्य सरकार खरेदी करणार नाही. राज्य सरकार मेट्रो वन वरील 1700 कोटींचं कर्ज फेडणार. MMRDA आयुक्त लवकरच सर्व कर्जदार संस्थांशी घेणार बैठक. पुण्यामधील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मार्गावर मेट्रोची भूमिगत सेवा सप्टेंबरपासून सुरू होणार. यामुळे दगडूशेठ गणपती मंदिर, लक्ष्मी रोडलगत खरेदी करणं आणि बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमांना उपस्थित राहणं सोपं होणार. देशातील पहिली टायर बेस निओ मेट्रो पुन्हा एकदा ट्रॅकवर आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न. मुख्यमंत्री शिंदे पाठवणार केंद्र शासनाला प्रकल्प अहवाल. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलच्या सुरक्षेसाठी 241 जवानांची नियुक्ती. नवं टर्मिनल 10 किंवा 11 जुलैला प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता. मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या नाशिक पोलीस भरतीतील तरुणांची रविवारी लेखी परीक्षा. शहरासाठी 1197 तर ग्रामीणसाठी 316 उमेदवार पात्र. एकूण 118 जागांसाठी नाशकात भरती. नागपूर दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यामध्ये द्या. 1 जुलैला दीक्षाभूमीवर घडलेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेनंतर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकरांची मागणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी स्वीकारला पदभार. मुंबई आणि पुण्यामध्ये गोकुळ गाईचं दूध महागलं. दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ. दूध आता 54 रुपयांवरून 56 रुपयांवर. हवा प्रदूषणामुळे भारतामध्ये मृत्यूचा धोका अधिक. मुंबई, पुणे, शिमला, वाराणसी, अहमदाबाद यासह 10 शहरांमध्ये दरवर्षी जवळपास 33,000 जणांचा मृत्यू. मुंबईमध्ये जुलै महिन्यामध्ये कमाल तापमान 31 ते 32 अंशांपर्यंत. हवा तसा पाऊस न झाल्यानं उकाड्यामुळे मुंबईकर हैराण. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठा वाढला. 7 जलाशयांमधील पाणीसाठा 9.1%. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये पूरक पाऊस. मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात 1.5 TMC इतकी वाढ. नाशिकच्या पंचशील नगरमध्ये पाईपलाईन खराब झाल्यामुळे पाणी टंचाई. 15 दिवस पाणीपुरवठा बंद. पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करावा, नागरिकांची मागणी. वसई, विरार, नालासोपारा परिसरात सकाळपासून पावसाची संततधार सुरूच. पावसामुळे ग्रामीण भागातला शेतकरी सुखावला. भिवंडीमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे सखल भागात 2 फुटांपर्यंत साचलं पाणी. भाजी मार्केट, बाजारपेठ, कल्याण नाका, पटेल नगरमध्ये पाणीच पाणी. 3-4 दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणीत पाऊस. पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यामधील पश्चिम घाट माथ्यावरती मुसळधार पाऊस. घटप्रभा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भिवंडी तालुक्यामधील धामणगाव, वडपे, चिंचवली रस्त्याला तळ्याचं स्वरूप. खड्ड्यांमुळे रस्त्याची झालेली चाळणं आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याला तळ्याचं स्वरूप. प्रवासी त्रस्त. मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या दुरवस्थेकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी वसईमध्ये काँग्रेसचं आंदोलन. महामार्गावरील खड्ड्यांवर फुलांची रांगोळी काढून जल्लोष करत आंदोलकांकडून निषेध व्यक्त.
भिवंडीमध्ये महापालिकेसमोर कुरेशी नगरमधील नागरिकांचं आंदोलन. कमी दाबानं पाणीपुरवठा होत असून अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाअंतर्गत येणाऱ्या कामांसाठी प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनाच प्राधान्य द्यावं यासह इतर मागण्यांसाठी स्वर्गीय दिवा पाटील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र ठेकेदार संघटनेचं आयुक्तांना निवेदन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.